नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक करायला शिकणार आहोत। तर अपूर्णांकाची बेरीज, एकाच अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करायला खूप छान असं मी आज समजवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे माझी सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर बघा, बेरीज करत असताना जर आपला छेद समान नसेल तर काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे। म्हणजे काय, 4 ने 6 ला गुणायचं आहे। तर बघा आता कसं आपली बेरीज कसं करतात अपूर्णांकाची, 4 गुणिले 6, 4 गुणिले 6 अधिक 5 गुणिले 6, 5 गुणिले 6 असं आपल्याला घ्यायचं आहे। तिरकस गुणाकार घ्यायचा आहे आणि हे झालं अंशाचा। आता पायाला काय घ्यायचं, तर पायाला पायाचाच गुणाकार घ्यायचा, 5 गुणिले 5 करायचं आहे। समजलं? अंश घेण्यासाठी काय करायचं आहे, 4 गुणिले 6, 4 गुणिले 6, 5 गुणिले 6, 5 गुणिले 6 आणि पायाला फक्त छेदस्थानी छेदाचा गुणाकार, 5 गुणिले 6। ठीक आहे। तर आता हे सोडवायचं आहे। 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 5 5 25, 5 6 30। तर गुणाकार तुम्हाला यायला पाहिजे, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सर्व काही मी शिकवलेलं आहे। आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा। आता 5 5 5 25, 5 6 30। आता या दोघांची बेरीज करायची, 30 अधिक 24, 30 40 50 54, 54 छेद 30। तर बघा, याला 3 ने भाग जातो, कारण 5 आणि 4 ची जर आपण बेरीज केली, 5 6 7 8 9 येतं, म्हणजे 3च्या पटीतली संख्या आहे। आणि हे पण ते बेरीज केली या दोघांची तर 3 येतं, 3च्या पटीतली। मग 3च्या कसोटीनुसार याला पूर्ण भाग जातो। याला आपण 3 ने भागायचं असेल तर भागू शकतो, नाहीतर हे पण उत्तर बरोबर आहे। पण काही ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न येतात आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले जातात, त्या ऑप्शन मध्ये हे उत्तर नसतं। याचं सोपं रूप असतं, म्हणजे काय, पुढे आणखीन याला भाग घातलेला असतो। 3 1 3 उरलं, 3 4 5 2 उरलं, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 3 5 15 3 संग 18 3 7 21 3 8 24, 3 1 3 आणि 1 0 बरोबर 18 भागिले 10 हे ऑप्शन मध्ये असू शकतं। किंवा आणखीन याला सोपं रूप दिलेलं असतं, जसं की 2 ने। तर याला पण आणखीन आपल्याला सोपं रूप देता येतं, 2 ने भाग जातो। तर बघा, बे 1 बे 2 4 92 18 येतं आणि बे 5 10, 9 छेद 5। तर काही वेळेस उत्तरामध्ये हे येतं किंवा हे येतं, ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन दिलेले असतात। तर आपल्याला इथपर्यंत उत्तर काढता आलं पाहिजे, कारण ऑप्शन जर हे असेल आणि तुम्हाला उत्तर जर हे भेटत असेल तर तुम्हाला तिथं कुठला पर्याय तुम्ही निवडाल हे तुम्हाला समजणार नाही। म्हणून तुम्हाला इथपर्यंत भागाकार करून उत्तर काढता आलं पाहिजे। तर बघा, ही तर झाली आता बेरीज। वजाबाकी सेम हेच आहे, फक्त इथं वरी आपण बेरीज केली तसंच इथं फक्त इथं वजाबाकी करायची आहे। तर बघा, तिरकस गुणाकार करायचा आहे, पाया समान आहे। आणि जर बेरीज आणि वजाबाकीमध्ये पाया जर समान असेल, खाली 5 5 असेल, छेद आपला समान असेल, तर फक्त वरच्या संख्येची म्हणजे अंशाची बेरीज किंवा वजाबाकी होईल आणि जो छेद आहे जशाच तसा छेदस्थानी येणार आहे। म्हणजे इथं पण 5 असतं आणि इथं पण 5 असतं, तर 4 वजा 6 झालं असतं आणि इथं छेदस्थानी 5 जशाच तसं राहिलं असतं। तर आता इथं पाया समान नाही, 6 छेद 6 आहे, मग 4 गुणिले 6 करायचं आहे, 4 गुणिले 6 आणि वजाबाकी आहे म्हणून वजाचं चिन्ह, 5 गुणिले 6 करायचं आहे आणि छेदस्थानी छेदाचा गुणाकार, 5 गुणिले 6 करायचं आहे। तर बघा, उत्तर काय येतं, 6 चौक 24 वजा 5 सक 30 आणि 5 सक 30। तर इथं 24 मधून 30 गेले किती राहतात बघा, 24 मधून 30 गेले 6 आणि 30 हे मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं वजा इथं, तर वजा 6 छेद 30 आपलं उत्तर आलेलं आहे। तर 6 1 6, 6 5 30 हे आपण इथं सोपं रूप दिलेलं आहे। बघा पुढं गुणाकार करताना, तर गुणाकार खूप म्हणजे खूप सोपा आहे। पाया समान असो, वेगवेगळा असो, काही असो, अंशाचा गुणाकार अंशाला, 6 चौक 24 आणि पायाचा गुणाकार पायाला, म्हणजे छेदाचा गुणाकार छेद, 6 5 30 झाला आपला गुणाकार। हेच आहे आपला गुणाकार। याला भागाकार करून 2 ने जातो, याला भाग 2 ने 3 ने कितने पण भाग घालून याचं छोट्या छोट्या रूपात तुम्ही काढू शकता।
तर भागाकार करताना खूप सोपं आहे भागाकार करणं, पण फक्त तुम्हाला काय करायचं काय आहे इथं गुणाकार सॉरी चिन्ह इथं गुणाकार झाला. हा भागाकार करताना काय करायचं आहे फक्त ही पहिला जो आपला अपूर्णांक आहे तसा जशाच तसा राहणार 4/5 आणि हा जो दुसरा आहे तो गुणाकार व्यस्तात जाणार. म्हणजे आता इथं 6 6 नाही आपण 6 आणि 4 घेऊ म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. तर बघा हा जो आपला दुसरा जो अपूर्णांक आहे तो आपला गुणाकार व्यस्तात आपण घेणार. म्हणजे काय हा छेद अंशाला जाणार म्हणजे हे 4 वरी जाणार आणि हे 6 खाली येणार. एवढंच करायचं आहे. भागाकारामध्ये काहीच नाही. पहिला अपूर्णांक जशाच तसा ठेवायचा आहे आणि दुसरा अपूर्णांकाचं फक्त छेद हा अंशाच्या ठिकाणी आणि अंश हा छेदाच्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे याचं फक्त उलट करायचं आहे. झालं आणि गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे आणि याचा डायरेक्ट गुणाकार 4 चौक 16 5 सक 30 झाला आपला गुणाकार. सिंपल आहे भागाकार. आपला भागाकार आलेला आहे 16/30. फक्त भागाकारामध्ये काय करायचं आहे जो दुसरा अपूर्णांक आला आहे त्याला उलट करायचं आहे. ह्यालाच काय म्हणतात गुणाकार व्यस्त करायचं असं म्हणतात. म्हणजे काय करायचं आहे इथं छेद अंशाच्या ठिकाणी अंश छेदाच्या ठिकाणी लिहायचा आहे आणि आणि हा पहिला अपूर्णांक जशाच तसा ठेवायचा आहे. दुसरा तेवढा बदल करायचा आहे आणि याचा गुणाकार डायरेक्ट करायचा आहे वर अंशाचा गुणाकार अंशाला छेदाचा गुणाकार छेदाला आणि हे आलं आपलं उत्तर. तर अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचा भागाकार गुणाकार वजाबाकी आणि बेरीज सर्व काही पाहिलेलं आहे. अशा प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.